आज मी तुम्हाला सांगणार आहे, की जर तुमची तेलकट स्किन असेल, ऑइली असेल, तर तुम्ही कोणता फेस वॉश आणि कोणतं मॉइश्चरायझर वापरलं पाहिजे ते. मी बऱ्याचशा व्हिडिओजमध्ये तुम्हाला सांगते, की जर तुमची तेलकट ऑइली स्किन असेल, तर तुम्ही सॅलिसिलिक ॲसिड बेस्ड फेस वॉशच वापरा. मी तुम्हाला सजेस्ट करेन, की तुम्ही हा केमिस्ट प्लेचा 2% सॅलिसिलिक ॲसिड फेस वॉशच वापरा. हा जर तुमच्याकडे नसेल, तर तुम्ही कोणताही दुसरा सॅलिसिलिक ॲसिड बेस्ड फेस वॉश वापरू शकता. पण तुम्हाला कोणताही असाच नॉर्मल वापरायचा नाहीये, नाहीतर तुमचे पिंपल्स कमी येणार नाहीत, ते सारखे-सारखे येत जातील. आता जर तुम्हाला हा प्रश्न पडला असेल, की तुम्ही मॉइश्चरायझर कोणतं वापरलं पाहिजे, तर त्याच्यासाठी तुम्ही हे डॉक्टर शेथचं सेरामाइड आणि व्हिटॅमिन सीचं मॉइश्चरायझर वापरू शकता. हे ऑइल फ्री मॉइश्चरायझर आहे आणि ऑइली स्किनसाठी हे बेस्ट आहे. जर स्किन सारखी तेलकट होते, चेहऱ्यावर खूप जास्त तेल येते, तर हे मॉइश्चरायझर खूप बेस्ट आहे. हे तुम्ही चेक करू शकता. दुसरं मॉइश्चरायझर आहे ते म्हणजे हे नायका नॅचरल्सचं टी ट्री आणि नीमचं हे जेल आहे. तर हे जेल देखील तुम्ही ॲज अ मॉइश्चरायझर म्हणून वापरू शकता. तुमच्या पिंपल्सवर टोटली सेफ आहे. जर तुम्हाला खूप जास्त पिंपल्स असतील ना, तर हे जर तुम्ही वापरलं, तर ह्यात कडुलिंब, नीम आहे, या टी ट्री आहे. त्यामुळे तुम्हाला एक्स्ट्रा काही पिंपलसाठी करायची गरज नाहीये. जस्ट तुम्ही हे जर जेल फक्त वापरलं, तर तुमचे पिंपल्स लवकर जातील.